हॅपी बर्थडे टू यू. तर इकडे स्वयं आलेला आहे आता. किती खरेदी केली रे बापरे, एवढी खरेदी केली स्वयं. बघा काय काय खरेदी केलेली आहे. स्वयंचा बड्डे आहे उद्याच्याला. ॲडव्हान्समध्ये हॅपी बड्डे स्वयं. तर स्वयंचा बड्डे आहे आणि बघा एवढी शॉपिंग त्याच्या पप्पासोबत गेला होता ते आत्ता. तर इकडे पाहू शकता तेवढी शॉपिंग करून आणलेली आहे त्याने. आता बघूया काय काय आणलेलं आहे. स्वयं काय काय आणलंस दाखव थोडं. काय काय आहे दाखव. ये ना, आमचं स्वयं खूपला असतो तर त्यामुळे मीच दाखवत आहे आता. हे काय आहे? घडी आणली. तर स्वयंला गिफ्टमध्ये आम्ही त्याला असं धर, या साईड नाही का असं. तर इकडे पाहू शकतात स्वयंनी त्याच्या गिफ्टमध्ये ना त्याला घडी घेतलेली आहे आणि स्वयंला आम्ही घड्याळ गिफ्ट दिलेली आहे. अजून काय काय आहे बघा, खूप छान आणि खूप सुंदर आहे. त्याच्या चॉईसवरच त्याने जाऊन घेतलेली आहे. तर त्याच्या पप्पाने खूप सारी त्याला अशी शॉपिंग करून दिलेली आहे. आणि इकडे आहे ड्रेस. तर हा ड्रेस घेतलेला आहे थोडासा माग. हा ड्रेस घेतलेला आहे. हा मध्ये टी शर्ट आहे आणि ही आहे पॅन्ट. तर पाहू शकतात खूप सुंदर असा ड्रेस पण घेतलेला आहे स्वयंनी. आणि घडी त्याला गिफ्ट दिलेली आहे. अजून काय आहे? शूज आहेत का? बघा स्वयंची खरेदी, बापरे लय खरेदी झाली आहे स्वयंची. आणि इकडे घेतलेले आहे शूज. तर खूप छान असे शूज पण खूप छान घेतलेले आहेत त्यांनी. झाली का खरेदी? अजून सॉक्स घेतलेले आहेत खूप सोबत. हे आहेत सॉक्स. तर स्वयंच्या बड्डेची बघू शकतात एवढं काही खरेदी झालेली आहे आता. इकडे खरेदी झालेली आहे पूर्ण, एवढी शॉपिंग करून आलेला आहे स्वयं. बस ना स्वयं, तिथं बस. तुला आवडलेत ना सर्व काही? तुझ्या चॉईसवरच घेतलास का? मग त्यालाच आज त्याचे पप्पा घेऊन गेले होते आणि मग त्याला काही काही शॉपिंग करून दिलेत. घडी, ड्रेस आणि शूज सर्व काही त्याला घेऊन दिलेले आहेत. आता नेक्स्ट बड्डेला मी पण गिफ्ट देणार आहे. यावेळेस म्हणजे हे आमच्या दोघांकडून आहे त्याला. पण नेक्स्ट बड्डेला जर माझं यूट्यूब चॅनल सुरू झालं ना स्वयं, तर तुला छान गिफ्ट देणार आहे मी. प्रॉमिस. तर चला, आता आमचं स्वयं थोडासा शाय आहे त्यामुळे ते थोडासा कॅमेऱ्यावर जास्त नाही येत. तरी पण मी थोडंसं शूट केलेलं आहे आता. आणि उद्याच्याला बड्डे आहे स्वयंचा, तर सर्वांनी विश करा त्याला आणि त्याला सर्वांचा आशीर्वाद द्या तुमचा. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सध्या स्वयंने आंघोळ वगैरे केलेली आहे आणि ड्रेस वगैरे घातलेला आहे, न्यू ड्रेस. आणि माझ्या पाया पडल्या त्यांनी आणि स्वामींच्या पण पाया पडल्या आहेत. तर आता त्यांच्या पप्पाच्या पण पाया पडणार आहे. ते आज आहे त्याचा बड्डे आणि सर्वांनी त्याला विश करा. तर पप्पाच्या पण त्यांनी पाया पडले आहे आणि आता स्कूलला जाण्यासाठी म्हणजे जात आहे तो. तर इकडे मी थोडेसे त्याचे फोटोशूट घेत होते. तर इकडे निघाला आहे स्वयं आता स्कूलला. कारण मग 8लाच असती ना त्याची, लवकर असती स्कूल, त्यामुळे तो निघाला आहे स्कूलला. आणि मग येईल आता ते 3च वाजतात त्याला. 2:30 वाजता सुटती स्कूल त्याची, पण त्याला यायला वाजतात 3. तर स्वयं आल्यानंतर मग त्याला मी तुम्हाला दाखवते. तर स्वयं आलेला आहे स्कूलवरून आत्ता. आणि हॅपी बर्थडे स्वयं. पण सकाळी गडबड होती ना त्यामुळे मी काही शूट केलेलं नव्हतं. तर सकाळी स्कूलला गेला होता आणि मग आता आला आहे. आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तर वन्स अगेन हॅपी बर्थडे स्वयं. थँक्यू. सर्वांनी तुला खूप छान छान विशेष दिलेले आहे, त्यांना पण थँक्यू म्हणून. थँक्यू सगळ्यांना.
तर चला बाहेर जायचं आहे आता. इकडे रेडी मी पण झालेली आहे रेडी. स्वयं रेडी झालेला आहे. इकडं गोलू पण रेडी झालेला आहे. मी त्याला पण दाखवते. आणि जायचं आहे बाहेर. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर इकडे गोलू पण आहे. इकडे गोलू पण बसलाय. काय खायलास गोलू? फ्रेंच फ्राईज खायलास? आता त्याचा दादा बाहेर गेला होता आणि त्याच्यासाठी मग त्याने फ्रेंच फ्राईज आणलेले आहेत, तर तो खात बसला आहे. जायचं नाही का दादाच्या बर्थडे सेलिब्रेशनला? जायचंय. कधी? आता पप्पा आल्यावर. मग तू बसलास ना खात? संपलं. संपलं? संपवलास का? बर. तर इकडे बघू शकतात आहो आलेले आहेत. आणि आमच्या आहोंचं कसं आहे माहित आहे का, जेव्हा पण कार्यक्रम असतील ना आमच्या घरात, कुठलेही कार्यक्रम असतील ना, इकडं बघा की त्याच वेळेस आमचे आहो ना दाढी कटिंग सगळं काय तो काता डाई वगैरे करून आलेली आहेत आता. पण ज्या दिवशी पण आम्हाला बाहेर जायचं असेल, कार्यक्रम असेल ना, त्याच दिवशी असे कोण कोण करतात मला नक्की सांगा. बघा इकडं म्हणजे आम्हाला कुठं पण जायची घाई असते आणि आमच्या आहोंचं मग इकडं तयारी चालू असते असं. तर बघा इकडे मी रेडी झालेली आहे आणि आहोंचं चालूच आहे अजून डाय कटिंग. तर इकडे आहो पण रेडी झालेली आहेत. आता निघायचं आहे, बाहेर नेणार आहेत आम्हाला जेवण करण्यासाठी. तर फायनली रेडी झालेली आहे. चला. तर फायनली आम्ही स्वयंच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी निघालो आहोत. तर आत्ता वाजलेले आहेत 5, कारण की आम्ही आज लवकरच जाणार आहेत. 6ला तर आमच्या इकडे अंधार होतो, म्हणजे सगळीकडेच होत असेल अंधार, आणि 6ला अंधार होतो त्यामुळे. आणि खूप लातूरला एवढी थंडी आहे ना, मी तुम्हाला काय सांगू, खूपच थंडी आहे. त्यामुळे मग आम्ही आहोंना सांगितलं की नाही लवकर जायचं आणि लवकरच यायचं, कारण की खूप वेळ झाला ना नंतर तर खूपच थंडी, आणि मुलं पण मग आजारी पडतात जास्त थंडीमुळे असं आहे. त्यामुळे मग इकडे जाण्यासाठी आम्ही रेडी वगैरे झालात. आणि हा एरिया कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की सांगा, आणि मला कमेंटमध्ये सांगा का हा एरिया कुठला आहे ते. तर आज आम्ही स्वयंचं बड्डे सेलिब्रेशन, तुम्हाला माहितीच असेल, अंबाजोगाई रोडला कार्निवल हॉटेल आहे. कार्निवल रिसॉर्ट आहे. तर आम्ही तिथं जाणार आहोत आज स्वयंच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी, कारण की या हॉटेलमध्ये ना खरंच जेवण खूप छान भेटतं. तुम्हाला खरंच सांगते मी, तुम्ही लातूरमध्ये राहत असताल ना तर नक्की ते जाऊन या, आणि तुमच्या मुलांना पण या, कारण की मुलांना पण बघण्यासारखं तिथं हॉटेलमध्ये खूप छान आहे. तर इकडे पार्किंगला आम्हाला गाडी वगैरे लावायची होती, मग इकडे पार्किंगला लावलं. आणि इकडं एक साईडला म्हणजे मंगल कार्यालय पण आहे, त्यामुळे मग लग्न कोणाचं तरी वेडिंग होती, त्यामुळे खूप सजावट केलेली होती. तर इकडे निघालो आहोत आम्ही, आणि तुम्हाला पुढं मी दाखवतेच की हॉटेल कसं आहे काय नाही. खूप छान आहे खरंच. मुलांसाठी तुम्हाला सांगते मी, ज्यांची मुलं लहान लहान आहेत ना त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. तिथं बघण्यासारखं आहे. थीम खूप भारी आहे तिथली, जंगल थीम आहे एकदम. आपल्याला असं वाटणार तिथे गेल्यानंतर जंगलच आहे. तर इकडे मी केक माझ्या हातात होता आणि मग चालली मी इकडे. तर द जंगल बुक, तर तुम्हाला तसंच इकडे सगळं काही थीम दिसणार आहे. इकडे पाहू शकतात सर्व असं दगडासारखं, आपल्याला असं वाटतं की आपण जंगलमध्येच आलेलो आहोत, आणि खरंच खूप छान आहे. आम्हाला तर खूप आवडतं हे हॉटेल, आमचं फेवरेटच आहे. त्यामुळे मग स्वयंची इच्छा होते की नाही कार्निवललाच जायचं म्हणून. माझ्या बड्डेला मी पण आले होते, म्हणजे माझं बड्डे सेलिब्रेशन इथंच झालेलं होतं, कार्निवल हॉटेललाच झालेलं होतं. तर अशी थीम आहे, पाहू शकतात. कुठं आलं? कार्निवल हॉटेल. पण इकडं सर्व काही म्हणजे असंच थीम आहे, म्हणजे पूर्ण अंधार आहे इकडे, आणि त्यांनी असंच थीम ठेवलेलं आहे. बघा पाहू शकता तिकडे झाड वगैरे सर्व काही. ही सूप आहे सगळं सूप. काय काय ऑर्डर करणार आहे? मला ही खायची पनीर चिली. वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली मला. पनीर चिली. काहीतरी वेगळं मागवा. रोज पनीर. पनीर चिली खायची. त्याला पनीर चिली खायची. कोण आहे? एक पनीर चिल्ली. ठीक आहे. भाजी मिक्स व्हेज है क्या? हाँ मिक्स व्हेज दे. और चपाती का तंदूर है.
चपाती पनीर रोटी. तर तुम्हाला कशी वाटली कार्निवल हॉटेलमधली थीम मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच जंगलमध्ये जेवढे प्राणी असतात ना तेवढे प्राणी होते. आणि इकडे मी थोडंसं स्वयंचं फोटोशूट करत होते आणि इकडे टायगर वगैरे खूप सारे प्राणी होते. आणि तोपर्यंत आमचं ऑर्डर म्हणजे आलेलं होतं. मुलांना खायचं होतं पनीर चिली, तर त्यांनी ऑर्डर केलेलं होतं. पण इकडचं तुम्हाला खरं सांगते मी, पनीर चिली खूप छान भेटते इथं. कार्निवल हॉटेलमध्ये जेवण ना एक नंबर भेटतं आहे, खरंच सांगते मी तुम्हाला. लातूरमध्ये जर मला माझं फेवरेट जर असेल कुठले तर कार्निवल हॉटेलमधलंच. आणि पनीर चिली ऑर्डर केलेलं होतं आम्ही, कारण की कसं आहे माझ्या लहान मुलाला पनीर चिली पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याला खूप आवडतं आहे असं आहे पनीर चिली. आणि तुम्हाला सांगते सॉस सॉस देतात ना त्यासोबत, तर सॉसचा जास्तीत जास्त कोण उपयोग करत असेल तर आमचा गोलू करतो. आणि स्नॅक्स खाल्ल्यानंतर इकडे आम्हाला मग नंतर मिक्स व्हेज आहोंनी ऑर्डर केलेलं होतं, कारण मिक्स व्हेज पण खूप छान भेटतं, मिक्स व्हेज आणि चपाती. तर खूप छान जेवण भेटतं. एक नंबर. एक नंबर. बोला कशी आहे स्वयं भाजी. तर इकडे आहे फिश टँक, खूप मोठं फिश टँक आहे. आणि एवढे सुंदर सुंदर फिश आहेत ना त्यामध्ये, काय सांगू मी तुम्हाला. खूप छान छान फिशेस आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे दिसतात ते, असे आहेत सेम सेम नाही आहेत, वेगवेगळे आहेत. ब्लू कलरमध्ये आहेत, ब्राऊन कलरमध्ये आहेत. खरंच खूप छान फिश टँक आहे. आणि या हॉटेलची थीम कसं म्हणजे जंगलचीच आहे ना, त्यामुळे हे पण आहे त्यामध्ये. आणि सर्व काही झाडं वगैरे सर्व काही असे त्यांनी म्हणजे अशी थीम ठेवलेली आहे. ते रिअल झाडं नाही आहेत, पण तसं वाटतं आपल्याला की ते झाड आहे. आणि सेम टू सेम तसंच वाटतं. असं आता हे पण दगड वगैरे काहीच नाही आहे, पण आपल्याला असं वाटतं की पूर्ण दगडाचं आहे किंवा हे आहे म्हणून. तर मला पण फोटोशूट करायचं होतं म्हणून मग स्वयंला सांगितलं मला पण थोडेसे म्हणजे फोटोज वगैरे घे म्हणून. आणि गोलू तर आमचा खूपच धमाल करत होता. तर बघा त्याची धमाल. गोलू काय आहे ते? मोगली आहे. आणि तुझ्या पाठीमागं काय आहे बघते तर. अरे वरी बघते काय कोबरा. जंगल कोबरा भेजीन आहे. खरंच भेजीन. बापरे. बघू टायगर कुठं आहे. मंकी आहे. आवडलं तुला? छान आहे का? तर आता स्वयंच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही बाहेर, स्विमिंग पूल आहे तर तिथंच करणार आहेत सेलिब्रेशन. तर निघालो आहोत आता बाहेर. तर हा आहे केक. बर्थडे सोयम, हॅपी बर्थडे डिअर सोयम, हॅपी बर्थडे डिअर सोयम. तर बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि इकडे आमचं फोटोशूट चालू होतं. तर थोडेसे मी फोटो ॲड केलेले आहेत क्लिपमध्ये. तर बड्डे वगैरे खूप छान झाला. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या मुलाला स्वयंला खूप आशीर्वाद द्या तुमचा आणि त्याला भरभरून तुमचं प्रेम द्या. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता निघालो आहोत आम्ही आता घरी. तर अंधार झालेला आहे जाता जाता. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.